आम्ही आमच्या हक्काकरता लढतो आहे आणि त्याच्याकरता आम्हाला काय किंमत मोजावी लागली, स्वर्गीय नारायण पवारांना सुद्धा मोजावी लागली. 4 वेळा आमदार होऊनसुद्धा त्यांना मंत्रिपद दिलं नाही. आम्ही 3 वेळा आमदार झालो, नाही आम्हाला मिळालं, आम्हाला काही त्याची फिकीर वाटत नाही. आम्ही आमचं राजकारण स्वतः उभं केलं. आमचा बाप आमदार नव्हता, खासदार नव्हता, आम्हाला त्याची काही खंत वाटत नाही. पण तुम्हाला ज्या शरद पवारांच्या आशीर्वादानं तुम्ही आमदार झालात, मंत्री झालात, अध्यक्ष झालात, राज्याच्या सहकारी साखर कारखानदारीचे अध्यक्ष झालात, सगळं तुम्हाला पवारसाहेबांच्यामुळं मिळालं. आज तुमच्याकडचे वैभव केवळ पवारसाहेबांची कृपा आहे. तुम्ही त्यांना सोडलं आणि अजितदादाच्या तंबूत आलात. तुमचं हे जे वैभव उभं केले तुम्ही, ते काय कष्टातनं उभं केलं का? ते वैभव असंच टिकून राहिलं पाहिजे याच्याकरता तुम्ही ह्या उड्या घेतल्या. त्यावेळेस ज्यांनी तुम्हाच्यावर पुत्रवीर प्रेम केलं, तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत केली, सगळ्या प्रकारांना बाहेर काढलं. आणि स्वतःच्या कुटुंबातला माणूस आजारी पडला तर जाता येत नाही. तुम्हाला कात्र दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अटॅक आला. 2 तासात साहेब नवरा बायकोसह तुमच्या भेटी करता आले. तुम्ही विसरलात. तुम्ही कुणा ज्या अजित पवारांच्या जीवावर आम्ही राजकारण करू ते आज हयात नाही. त्यामुळे तुमची तक्रार तरी कुणाकडे करायची? तुम्ही पवारसाहेबांकडे करायचं, अजितदादांकडे करायचं, आता करायची कुणाकडे? आणि तुम्ही काय त्यांना भीक घालणार आहे? तुम्ही तुमचा स्वार्थ बघणार आहे का? जिल्हा परिषदेच्या वेळेला दुसऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला उपाध्यक्षपद दिलं असं जमतं नसतं का? पण स्वतःच्याच पुतण्याच्या वाट्याला घेतलं. तुम्ही तुमचं राजकारण मोठं केलं, बाकीच्यांना मातीत घातलं. तिकडे बनके साहेब असतील, तर दिलीप मोहिते असेल, तिकडे अशोक पवार असेल, आमच्या सगळ्यांचं राजकारण संपवण्याकरता तुम्ही किती प्रयत्न केलेत याची आम्हाला पूर्णपणानं कल्पना आहे. आम्ही विसरलेलो नाही. वक्त की बात आहे. ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला निश्चित उत्तर देऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला गृहकलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर. उत्तर पुणे जिल्ह्यातल्या नेत्यांचे राजकारण संपवण्यासाठी वळसे पाटलांनी प्रयत्न केले. खेडचे माजी आमदार दिलीप मोहितेंचा माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांवर खळबळजनक आरोप. ज्या पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलं त्यांना सोडून तुम्ही अजितदादांच्या तंबूत आला. तुम्ही कोणाच्या उपकारांची जाण ठेवली? दिलीप मोहितेंचा परखड सवाल. स्वतःचं राजकारण मोठं करताना वळसे पाटलांनी खेड तालुक्यावर अन्याय केलाय. ही गोष्ट आम्ही कदापि विसरणार नाही. राजगुरुनगरमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी आमदार दिलीप मोहितेंचा वळसे पाटलांवर पलटवार. अरे हे आम्ही नसता विरोध केला, तुम्ही आमच्याला वाट्याला येऊ दिलं नसतं. आम्ही विरोध केला म्हणून आज ते आमच्या वाट्याला आलं. तुमचे काय उपकार आमच्यावर नाहीत. भीमाशंकरच्या नावाखाली भीमाशंकर परिसर विकास समिती काढली. एक छदाम खेड तालुक्यामध्ये तुम्ही येऊ दिला नाही. मोठे तुम्ही रेस्ट हाऊस बांधलं, भाविक भक्तनिवास आंबेगाव तालुक्यात. पाझर तलाव बांधला पिण्याच्या पाण्याकरता, तो आंबेगाव तालुक्यामध्ये. आता सुद्धा तुम्ही बस चालक आंबेगाव तालुक्यात, 2 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आंबेगाव तालुक्यात. एकूण 288 कोटी रुपये मंजूर झाले आणि 3ऱ्या टप्प्यामध्ये आम्हाला टाकले. त्या कोटेश्वराची जिथनं सुरुवात भीमाशंकरला होते त्याचं तुम्ही शेवटच्या टप्प्यात टाकलं. त्याच्यामध्ये बोरगडाचा समावेश तुम्ही केला नाही. माझ्या तालुक्यातला जो रस्ता जातो त्याचा समावेश तुम्ही केला नाही. ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाची कमिटी आली त्यावेळेला तुम्ही नाही आम्हाला विश्वासात घेतलं. तुम्ही आमचा रस्ता बंद केला आणि तुमच्याकडचा रस्ता चालू ठेवला. तुम्ही सांगितलं असतं की अनाधिकालापासून हा रस्ता आहे, हा इतिहास आहे. तर माझ्या तालुक्यातनं भीमाशंकरला डायरेक्ट रस्ता आला. पण जर माझ्या तालुक्यातनं लोक गेले असते तर माझ्या तालुक्याचा विकास झाला असता, तुमचा कदाचित कमी झाला असता. त्या भीतीपोटी तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी रस्ता होऊ दिला नाही. श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यात खेड तालुक्याला एक छदामही मिळाला नाही. मंदिर आमच्या तालुक्यात असूनही आमच्यावर अन्याय का? माजी आमदार मोहिते पाटलांचा सवाल. भीमाशंकर मंदिर खेड तालुक्यात आणि विकास कामांमध्ये खेड तालुका 3ऱ्या टप्प्यात. भक्तनिवास, वाहनतळ, पाझर तलाव, बस स्थानक, सगळी विकास कामं फक्त आंबेगाव तालुक्यात. खेड तालुक्यात काहीच नाही.
दिलीप वळसे पाटलांनी खेड तालुक्यावर अन्याय केला. दिलीप मोहितेंचा पुनरुच्चार. आंबेगाव तालुक्याच्या तुलनेत खेड तालुक्याचा विकास अधिक होईल म्हणून वळसे पाटलांनी भीमाशंकरचा रस्ता होऊ दिला नाही. माजी आमदार दिलीप मोहितेंचा गंभीर आरोप. भीमाशंकर मंदिराला आंबेगाव तालुक्याचं शेपूट लागू देणार नाही. माजी आमदारांनी माजी मंत्र्यांना दिलं प्रत्युत्तर. आम्ही अजितदादांकडे गेलो, त्यांना सांगितलं, दादा याच्यामध्ये आदिवासी बांधवांचा जर आपण समावेश केला तर आपल्याला तिथनं पैसे घेता येतील. कारण आदिवासी आणि मागासवर्गीय यांची बजेटमध्ये जी तरतूद आहे त्याला हात लावता येत नाही, त्याला काम दाखवावं लागतं. आणि मग आम्ही दाखवलं आणि म्हणून कळमोडीचं धरण पूर्ण केलं. धरण दिलीप मोहितेने पूर्ण केलं. वळसे पाटील साहेब, आखणी तुम्ही केली असेल पण पैसे कशा पद्धतीने मिळवायचे ते झाले. आज तुम्ही तिकडं पाणी न्यायच्या गप्पा करताय, पण पहिलं ठरलं आहे की आदिवासीची लिफ्ट करायची, त्यांना पहिलं पाणी द्यायचं आणि मग तुमच्या तालुक्याला पाणी द्यायचं. ते देत असताना माझ्या खालच्या गावाचा समावेश नव्हता. मग गुळाणी असेल, वाबगाव असेल, त्याचबरोबर आमचं वरुड असेल, पूर असेल, कणेस आहे, या 5 गावाचा जोपर्यंत समावेश होत नाही तोपर्यंत मी धरणातलं ते उपसा जलसिंचन होऊ देणार नाही. ही भूमिका दिलीप मोहितेने घेतली. वर्क ऑर्डर झाली होती किर्लोस्करला, काम पेटी कॉन्ट्रॅक्टर नेमले होते, सगळं झालं, मी काम थांबवलं. तुम्ही आमच्यावर काय उपकार केले नाहीत. आमचं हक्काचं पाणी आमच्या लोकांना द्यायचं. खेड तालुक्यातल्या 5 गावांचा समावेश कळमोडी प्रकल्पात व्हावा म्हणून मी कळमोडीचं काम थांबवलं. अजितदादांकडे पाठपुरावा करून मीच धरणाचं काम मी पूर्ण केलंय. राजगुरुनगर येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी आमदार दिलीप मोहिते यांचं स्पष्टीकरण. आमच्या तालुक्यातल्या धरणाचे पाणी आम्हाला मिळायला हवं. खेड तालुक्यातल्या आदिवासी गावांचा समावेश केला म्हणून कळमोडी प्रकल्प पूर्ण झाला. वळसे पाटलांनी खेड तालुक्यावर उपकार केले नाहीत. माजी आमदार दिलीप मोहितेंचा घणाघात. कळमोडी धरण प्रकल्पाबाबत घेतलेल्या भूमिका आणि पत्रकार परिषदेबाबत माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी केलेल्या टीकेला दिलीप मोहितेंचं कार्यकर्ता मेळाव्यातून सडेतोड उत्तर. तुम्ही पत्रकार परिषदेला 2 बाजूला 2 माणसं घेऊन बसतात. एका बाजूला नाना टाकळकर, त्यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. ज्यांनी खरेदी विक्री संघ चावून खाल्ला. दुसऱ्या बाजूला देवेंद्र बुटे, यांनी अख्खं ते हुतात्मा राजगुरू कॉलेज चावून खाल्लं. ते 2 ती ससून माणसं होती तुमच्या बाजूला. अशा माणसाबरोबर तुम्ही पत्रकार परिषद घेताय आणि आम्हाला नावं ठेवताय आणि आयरे गैरे म्हणतात. अरे ह्या आयऱ्या गैरीच्या जीवावर तुम्ही मंत्री झालात हे विसरू नका. आता तुमचे संबंध यांच्याशी किती प्रेमाचे आम्हाला माहिती आहे. खेड तालुक्याच्या खाली आंबेगावचं शेपूट लावून न देण्याकरता तुम्हाला जे जे करता येईल ते करा. आणि ज्या तालुक्याच्या आमदारानं त्यांना संमती दिली, तालुक्यातल्या जनतेला सुद्धा कळलं पाहिजे की हा किती निर्बुद्ध आहे, बालिश आहे. की तालुक्याच्या अस्मितेचा विषय बाजूला सोडून केवळ एखादा आपल्याला चांगला म्हणला म्हणून सगळं सोडून त्याच्या मागे लागायचं आणि तो म्हणेल तसं वागायचं, हे कितपत योग्य आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये हे असं बालिश बाळ तुम्हाला घरी पाठवायचं आहे. आमदार बाबाजी काळे आणि नाना टाकळकर सुसंस्कृत आणि आम्ही आयरे गैरे, ज्या आयऱ्या गैऱ्यांच्या जीवावर मंत्री झालात त्यांचे उपकार विसरलात का? विरोधकांच्या घरात पत्रकार परिषद घेऊन तुम्ही मोठी चूक केली आहे. दिलीप मोहितेंचा माजी मंत्री वळसे पाटलांवर खरबरीत टीका. ज्यांनी खेड तालुक्यातला खरेदी विक्री संघ आणि शैक्षणिक संस्था चावून खाल्लं त्यांना तुम्ही सुसंस्कृत म्हणता. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर टीका करता आणि दुसऱ्यांचे गुणगान गाता. मोहितेंचा दिलीप वळसे पाटलांना खोचक सवाल. भीमाशंकर आराखड्याला आंबेगावचंही नाव द्यायला संमती देणाऱ्या आमदार बाबाजी काळे या बालिश बाळाला जागा दाखवा. राजगुरुनगर येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी आमदार दिलीप मोहितेंचं आवाहन.
विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था पुणे विभागातून शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रणजित जरे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज. चाकण नगर परिषदेचे बांधकाम समितीचे सभापती रणजित जरे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेनेचे जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये रणजित जरे यांनी सोमवारी अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, गटनेते नितीन गोरे, उपजिल्हा प्रमुख प्रकाश वाडेकर, चाकण शहर प्रमुख महेश शेवकरी, प्रीतम परदेशी, राहुल कांडगे, शशिकांत जाधव, अनिल लोहकरे, प्रेम जगताप, विशाल नायकवडी, मंगेश कांडगे, चाकण युवा सेना प्रमुख अभिजित जाधव, नगरसेवक सुनील शेवकरी आदींची उपस्थिती. वाफगाव येथे राहत्या घरात गांजाचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्यावर कारवाई. खेड पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाची सोमवारी सायंकाळी छापा. पोलिसांनी 1.5 किलो गांजा केला जप्त. गांजाचा साठा करून त्याची विक्री केल्याप्रकरणी विजय द्वारकानाथ भागवत याच्यावर पोलिसांची कारवाई. पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन शाखेचे पोलीस शिपाई महेश गोसावी, सुदर्शन माताडे आणि सूरज राक्षे यांच्या पथकाने केली कामगिरी. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांचा पुणे जिल्ह्यात धडक कारवाई. उत्तर पुणे जिल्ह्यात 5 ठिकाणी छापेमारी. अन्न आणि औषध प्रशासनाकडून आंबेगाव आणि खेड तालुक्यात 5 ठिकाणी धडसत्र. एफडीएच्या कारवाईत 19 लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त. आंबेगाव तालुक्यात मंचर येथे साईराज पान अँड टी हाऊस, समीक्षा कोल्ड्रिंक जनरल अँड किराणा स्टोअर, खेमराज फूड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या दुकानांमध्ये कारवाई. खेड तालुक्यातील खालची भांबूरवाडी येथील उज्ज्वल सुपारी हा उद्योग विनापरवाना नोंदणी व्यवसाय करत असल्याचे झाले स्पष्ट. दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेली सुपारी ही असुरक्षित असल्याच्या संशयावरून 1898 किलो वजनाचा आणि 8,16,140 रुपयांचा साठा करण्यात आला जप्त. पुणे विभागाचे सहाय्यक आयुक्त दिवा भोगावडे यांची माहिती. अन्न आणि औषध प्रशासनामार्फत ग्राहकाच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या तसेच निकृष्ट, भेसळयुक्त आणि बेकायदेशीर अन्न उत्पादन करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध प्रशासनाची मोहीम. मांजरेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सांडपाण्यामुळे खरपुडी बुद्रुक गावच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात. दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाण्यामुळे थेट ओढ्यात सोडल्यामुळे विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी झाले दूषित. वेळीच उपाययोजना न केल्यास खेड पंचायत समितीसमोर आंदोलनाचा संतप्त रहिवाशांनी दिला इशारा. सांडपाण्यामुळे जलस्रोतांचे पाणी दूषित झाल्याने रहिवाशांचा पाण्याचा प्रश्न गंभीर. साथीचे आजार पसरण्याची निर्माण झाली भीती. वाढत्या दुर्गंधी आणि डासांच्या उत्पत्तीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त. प्रशासनाला आंदोलनाचा इशारा. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई नाही. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावून खरपुडी ग्रामस्थांची या त्रासातून मुक्तता करण्याची नागरिकांची मागणी. म्हाळुंगे औद्योगिक वसाहत परिसरातील सावरदरी येथील टाईने रिबेल या बिअर कंपनीमधील 36 लाख रुपये किमतीच्या बिअर टँकची चोरी. कंपनीतील चोरीबाबत उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात 40 दिवसांनंतर गुन्ह्याची नोंद. 6 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. प्रसाद विनोद राजळे वय वर्ष 29 राहणार पिरंगुट तालुका मुळशी. चंदन अर्जुन सिंग वय वर्ष 38 राहणार रिव्हर चौक कुदळवाडी चिखली. अली अहमद चौधरी वय वर्ष 32 राहणार कुदळवाडी चिखली. फिरोज असगर अली खान वय वर्ष 38 राहणार मोशी तालुका हवेली. किसन कुमार सुभाष चंद्र गुप्ता वय वर्ष 24 राहणार कुदळवाडी चिखली. नियाज मोहम्मद इस्राईल वय वर्ष 51 राहणार रशीद कंपाऊंड मुंब्रा ठाणे या 6 जणांना पोलिसांनी केली अटक. या प्रकरणी विवेक मारुती खैरे यांची फिर्याद.